आज आपण भारतभाऊ पोरद्वार बोरी यांच्या गावामध्ये आलेलो आहे. तर भारतभाऊ यांनी तूर या पिकावर आपले वालाग्रोचे उत्पादन वापरलेले आहे. तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ की त्यांना काय रिझल्ट मिळाले. नमस्कार भारतभाऊ, नमस्कार. आपलं नाव सांगा. भारत सदाशिव पोराजवार, राहणार बोरी, तालुका मागाव, जिल्हा यवतमाळ. तर मोबाईल नंबर सांगा भाऊ आपला. 9822 89 71 68. तर भारतभाऊ, याला सुरुवातीला तुम्ही लहान असताना तूर याला कुठला स्प्रे दिला होता तुम्ही? मेगाफॉल हा? आणि ते हे ब्रेक्झिल. ब्रेक्झिल. हा. ब्रेक्झिल, ओके. आणि नंतर दुसरा स्प्रे काय दिला तुम्ही? दुसरा स्प्रे तेच एमसी सेट आणि फुलाच्या अवस्थेमध्ये एमसी सेट वापरला आणि ब्रेक्झिल ब्रेक्झिल प्लस. प्लस. आणि खालून ड्रिप मधून कोणतं खत सोडलं 10 3 किलो एकरी. 3 किलो एकरी सोडलं. हो. तर आपल्या तुरीमध्ये आता भारतभाऊची तूर पाहू शकता. तर भारतभाऊ, तुम्ही स्वतःवरून सांगा की आपल्या नाही, तुरीला खरंच काय result. रिझल्ट मिळाला? जबरदस्त रिझल्ट आहे. 5 दिवस झाले 6 दिवस झाले स्प्रे घेतला. बरं. हे जे चापे आहेत ना, हा. हे फास्ट तयार होत आहे. पात्या ज्या म्हणजे हा. भाऊचं म्हणणं आहे की फुलाचं कन्व्हर्जन शेंगामध्ये फास्ट होत आहे. फास्ट मध्ये लय आणि फास्ट. फुलगळ तुम्हाला वाटते का भाऊ नाही, काही नाही, हे फुलगळ मारल्याच्या नंतर? झिरो आहे. झिरो. झिरो फुलगळ आहे. हो. तर आपण बघू शकता शेतकरी मित्रांनो की तुरीचा एक सारखा प्लॉट बसलेला आहे आणि चांगला शेवारा काढलेला आहे. म्हणजे फुल आता बघू शकता आपण सुरुवातीपासून सारखा आहे आणि खूप फुलावर आहेत आणि फुलाचं तेवढंच जोमानं त्याचं कन्व्हर्जन आपल्या शेंगामध्ये होत आहे. तर भारतभाऊ, तुम्ही समाधानी आहेत का हे हो, प्रोडक्ट? समाधानी. तर इतर शेतकऱ्यांना काय सांगसाल तुम्ही? हे प्रोडक्ट वापरायला पाहिजे. वालाग्रोचं जबरदस्त आहे. थोडं महाग आहे पण रिझल्ट भयानक आहे. पाहायचं काम नाही. बरोबर आहे. रिझल्ट साठी. बरोबर आहे. हो. तर प्रोडक्ट महाग वाटते पण खरोखर रिझल्ट आहे. बरोबर आहे. हा. मग आता आपण इतर पहिले जे फवारण्या घेत होते तुम्ही, तर ते फवारण्या तुम्हाला 2 घ्यावं लागायच्या. हो. पण आता हे एका फवारणीवर एका फवारणी मग बरोबर आहे. तुमचं हो. आता पैशाचं इथं बचत होते. बचत झाली तुमची. जरी महाग असलं तरी इथं पैशाची तुमची एक फवारणी वाचली. हो. बरोबर आहे. तर शेतकरी मित्रांनी हे वापरायला पाहिजे. आपण डोळ्यासमोर रिझल्ट पाहू शकता. भारतभाऊ पोरद्वार यांची तूर आहे. तर भारतभाऊ, हा किती एकरचा प्लॉट आहे तुमचा? एका एकरचा आहे. 1 एकरचा आहे. तर भारतभाऊ, किती अपेक्षित उत्पन्न आहे आता या तुरीमधून? याला 12 ते 15 क्विंटल व्हायला पाहिजे. 12 ते 15 क्विंटल व्हायला पाहिजे म्हणतात भारतभाऊ. तर भारतभाऊ, आता ड्रीप आहे. बाजूला शेतकऱ्यांची काही तूर असेल ना? हो, आहेत ना, बाजूला आहेत ना. तर आता त्या तुरीत आणि या तुरीत काय अंतर दिसतं जमीन तुम्हाला? आसमानचा फरक आहे. जमीन आसमानचा फरक आहे. तर धन्यवाद भाऊ. हो.